जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे। यदा कदाचित पुढील काही दिवसात पूर स्थितीचं संकट उद्भवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून सैन्य दलाची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली आहे। यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। शुक्रवारी रात्रीच्या सुमारास महार रेजिमेंटची तुकडी सांगलीत दाखल झाली आहे। आज सकाळच्या सुमारास या सैन्य दलाच्या जवानांनी आपल्या ताफ्यासह कर्नाळ रोडवरील पूरग्रस्त भागात दाखल झाले। या ठिकाणी सैन्याकडे असणाऱ्या आपत्कालीन काळात वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बोटीच्या सहाय्याने पूरपट्ट्यात जाऊन पाहणी केली। येणाऱ्या काळात जर गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर रेस्क्यू करण्यासाठी सैन्य दल देखील सज्ज झाले। सदरच्या प्रात्यक्षिकांचे ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने चित्रीकरण करण्यात आले। त्याचबरोबर सांगलीत कृष्णा नदीच्या इशारा पातळी दरम्यान पूरपट्ट्यातील दाहकता देखील ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून इंडियन आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आले। तसेच सैन्य दलाची 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांसह ताफ्यासह सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे। कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि कोयना धरणातील विसर्ग या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा या भागातील सर्व शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे। सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, जामवाडी, वखारभाग येथील 56 कुटुंबांचं स्थलांतर केलंय। हजारो पशुधनाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं असून नदीकाठची हजारो एकरावरील पिके पाण्याखाली गेलेत। पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 25 पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेत। याशिवाय 46 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद केलेत। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सायंकाळी वाढ होत असल्याने आणखी काही रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे।